नमस्कार, हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण साऊथ इंडियन डोसा रेसिपी बनवणार आहे। त्यासाठी इथे आपण 4 वाटी जाडा तांदूळ घेतलेला आहे, 1 वाटी उडीद डाळ, पाव वाटी हरभरा डाळ, 1 वाटी पोहे, अर्धा चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत। हे सर्व मिश्रण मी एकत्रच घेतलेलं आहे। तुम्ही हवं तर हे सर्व मिश्रण वेगवेगळे करून भिजवून घेऊ शकता, पण इथे मी सर्व हे मिश्रण एकत्र करून हे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहे। धुवून झाल्यानंतर यामध्ये हे मिश्रण भिजून वर साधारण 2 इंच पाणी राहील इतके पाणी घालून हे 4 ते 5 तास भिजवून घेतलेले आहे। आपण इथे डोश्याला छान असा पिवळसर रंग येण्यासाठी पाव वाटी हरभरा डाळीचा वापर केलेला आहे। हरभरा डाळीमुळे डोश्याला छान असा पिवळसर रंग येतो। आता याला झाकण लावून 4 ते 5 तास हे मिश्रण आपण छान असे भिजवून घेतलेले आहे। 4 ते 5 तासानंतर तुम्ही बघू शकता इथे डाळी आणि तांदूळ छान असे फुललेले आहेत। आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। यामध्ये हे जे तांदूळ आणि डाळीचे मिश्रण आहे ते घालून घेऊया। इथे मी चमच्याच्या सहाय्याने मिश्रणामधील पाणी निथळून घेऊन इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालून घेतलेलं आहे। आता हे मिक्सरला छान असे बारीक करून घेऊया। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे मी डोश्याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे आणि इथे एका मोठ्या भांड्यामध्ये हे बॅटर काढून घेतलेलं आहे। अशाच पद्धतीने पाणी निथळून घेऊन डोश्याच्या सर्व मिश्रणाचं इथे मी बॅटर बनवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता इथे आपली बॅटरची शेवटची बॅच ही बनवून तयार झालेली आहे। आपण घेतलेले हे बॅटरसाठी पातेलं आहे ते लहान होत होतं, म्हणून इथे मी हे बॅटर आपण दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये शिफ्ट केलेलं आहे। तुम्ही बघू शकता इथे मी कढईमध्ये हे बॅटर घालून घेतलेलं आहे, कारण हे फुलल्यानंतर याचा आकार आणखीन वाढतो। डोश्याचं बॅटर आंबण्यासाठी आणि जाळीदार होण्यासाठी रात्रभर झाकण लावून ठेवलेलं आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी इथे मी पहिल्यांदा खोबऱ्याची चटणी करून घेतलेली आहे। ही नारळाची चटणी करण्यासाठी इथे एक नारळ घेतलेला आहे, त्याच्या बारीक बारीक स्लाइस करून घेतलेला आहे। यामध्ये 2 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। स्लाइस केलेले खोबरे आहे ते मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने दुसरीही खोबऱ्याची बॅच आपण मिक्सरला छान अशी बारीक करून घेतलेली आहे। यामध्ये चवीपुरते मीठ घालून हे मिश्रण छान असे एकजीव करून घेतलेले आहे। आता यामध्ये छान असा जिरे मोहरीचा तडका देऊया। त्यासाठी इथे पॅनमध्ये 1 चमचा तेल घालून यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालून 1 लाल मिरची घालून घेतलेली आहे। गॅस बंद करायचा। गॅस बंद करून झाल्यानंतर यामध्ये कढीपत्त्याची 7 ते 8 पाने घालून परत एकदा हे मिश्रण हलवून घेऊया आणि हा तडका आपण या खोबऱ्याच्या चटणीमध्ये घालून परत एकदा मिक्स करून घेऊया। यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून हे मिश्रण एकजीव करून घेऊया। इथे आपली परफेक्ट अशी खोबऱ्याची चटणी बनवून तयार झालेली आहे। आता झाकण लावून ही खोबऱ्याची चटणी बाजूला ठेवूया। डोश्यासोबत खाण्यासाठी जशी चटणी गरजेची आहे तशीच बटाट्याची भाजी ही खूप महत्त्वाची आहे। अगदी साऊथ इंडियन पद्धतीने इथे आपण बटाट्याची भाजी बनवणार आहे। त्यासाठी इथे 3 ते 4 हिरवी मिरची घेतलेली आहे, 4 ते 5 लसूण पाकळ्या हे मिक्सरला छान अशा बारीक करून घेतलेलं आहे। 4 मध्यम आकाराचे बटाटे मध्यभागी कट करून मिठाच्या पाण्यामध्ये कुकरला 3 शिट्या देऊन शिजवून घेतलेले आहेत। मिठाच्या पाण्यामध्ये बटाटे शिजवून घेतल्यामुळे बटाट्याला खूप छान अशी चव येते। इथे कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालून 2 मोठ्या आकाराचे कांद्याचे उभे स्लाइस करून घेतलेले आहेत। हा कांदा आपण गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घेतलेला आहे। मिक्सरला बारीक करून घेतलेलं वाटण यामध्ये घालून छान असं परतून घेऊया। 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, चवीपुरते मीठ घालून हे मिश्रण छान असे एकजीव करून घेतले। तेलामध्येच कोथिंबीर घालून घेतलेलं आहे। बटाट्याच्या अशा पद्धतीने फोडी करून घेतलेल्या आहेत। त्या फोडी आपण या तेलामध्ये कढईमध्ये घालून घेऊया आणि हे मिश्रण आपण परत एकदा एकजीव करून घेऊया। तुम्ही या बटाट्याच्या भाजीवर शेवटी थोडीशी कोथिंबीर घालून परत एकदा एकजीव करून घेतलेलं आहे। अगदी परफेक्ट पद्धतीने साऊथ इंडियन बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे स्मॅशरने अशा पद्धतीने ही भाजी स्मॅश करून घ्यायची, म्हणजे बटाट्याची भाजीला अगदी छान अशी चव येते। आता परत एकदा ही एकजीव करून झाकण लावून 1 मिनिटभर वाफ देऊन घेऊया। मंद गॅसवरच वाफ देऊन घेतलेली आहे। आता इथे आपण हे जे डोश्याचं बॅटर आहे ते बघूया। तर इथे तुम्ही बघू शकता डोश्याचं बॅटर अगदी परफेक्ट असं फुललेलं आहे, जाळीदार बनलेलं आहे। बॅटर थोडं चमच्याने हलवून बघूया तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशी इथे जाळी बनलेली आहे। आता या बॅटरला चमच्याने छान अशी फेटून घेऊया किंवा हलवून घेऊया। असं सतत हलवल्यामुळे हे बॅटर जे फुललेलं आहे ते खाली बसतं। तुम्ही बघू शकता आता जितकं फुललेलं आहे त्याच्यापेक्षा हे कमी झालेलं आहे, म्हणजे हे बॅटर अगदी परफेक्ट असं खाली बसलेलं आहे। यामध्ये चवीपुरते मीठ घालून हे मिश्रण छान असं एकजीव करून घेतलेलं आहे। इथे डोसा पॅन गॅसवर ठेवलेला आहे। लो टू मिडियम फ्लेमवर गॅसवर हा डोसा पॅन गरम करून घेतलेला आहे। यावर थोडेसे पाणी शिंपडून चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने बॅटर घालून घेतलेलं आहे। बॅटर घालून हे चमच्याने अशा पद्धतीने गोल फिरवून घ्यायचं। तुम्ही बघू शकता इथे खूप छान असा आपला डोसा बनवून तयार झालेला आहे। यावर तुम्ही तेल, तूप किंवा बटर सोडू शकता। मी इथे तुपाचा वापर केलेला आहे। अशा पद्धतीने वर डाग दिसायला लागले की हा डोसा आपला परफेक्ट असा बनवून तयार झालेला आहे असे समजावे आणि अशा पद्धतीने हा डोसा फोल्ड करून काढून घ्यायचा। तुम्ही बघू शकता अगदी खूप सुंदर असा इथे आपला डोसा बनवून तयार झालेला आहे। इथे आपली बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याची चटणी बनवून तयारच झालेली होती। लगेचच आपण इथे डोसा सर्व केलेला आहे। आता दुसरा डोसा बनवतानाही इथे पॅनवर थोडेसे पाणी सोडून घेतलेलं आहे। पाण्याचे शिंतोडे मारून घेतलेले आहेत आणि इथे स्वच्छ रुमाल घेतलेला आहे। या रुमालने हे शिंतोडे पुसून घ्यायचे आणि
चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने बॅटर घालून यावर थोडीशी तुपाची धार सोडलेली आहे. तुम्ही बघू शकता खूप छान असा रंग आलेला आहे वरच्या साईडला. म्हणजे इथे आपला छान असा डोसा बनवून तयार झालेला आहे. हा डोसा आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने मी बाकीचेही डोसे बनवून घेतलेले आहेत. डोशाचा रंग तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असा डोशाला रंग आलेला आहे. अशा पद्धतीने साऊथ इंडियन डोसा रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत.